कशा पोट्टे हो? मस्त, एक नंबर. पण आता कुठं एक नंबर राहणं होऊ राहिलं आपलं. ऊन पहा ना, ऊन किती आहे. तोडा ना झाडं, अजून झाडं तोडायचे मस्त, ऊन ऊन बोंबलाचं. या 10 वर्षात एवढे झाडं तोडले माणसानं की आता एवढं टेम्परेचर ऑर्डर राहिलं की बस मग कूलर लावून बसते घरातनी, एस्या लावून बसते आणि आपल्या दारासमोरचं झाड तोडून टाकते. तर याले काही डेव्हलपमेंट म्हणत नाही. रस्त्यावरचे झाडं तोडा तुम्ही, मग मोठी सडक बनवा आणि त्याच्याहून मग 10 किलोमीटर म्हणजे 100 किलोमीटर जे आपला रस्ता आहे ते बातच एका घंट्यात पूर्ण होते आपला, आणि लवकर आपण प्रवास करू शकतो. तर हे जे डेव्हलपमेंट आहे हे काही कामी नाही आहे. कारण की ज्या डेव्हलपमेंटनं तुम्हाला त्रास होत असेल ते काही कामीची नाही. अशी डेव्हलपमेंट नसलीच पाहिजे. रस्त्यावरचे झाडं एवढे कामी येते, खास करून उन्हाळ्यात. आणि तेच झाडं जर तोडत असाल तर त्यानं सामान्य माणसाला तकलीफ होते. बाकी मोठे जे बनवणारे राहते, ठेकेदार काय, नेते काय ते त्याला त्रास नाही होत. त्रास होते तुमच्यासारख्या लोकायले, माझ्यासारख्या लोकायले. तर आपण चूप बसतो त्यावेळेस. हे जे झाडं तोडते ना त्यावेळेस आपण मस्त न्यूजमध्ये ऐकतो की नाही इथं डेव्हलपमेंट होऊ राहिली, हे रस्ता होऊ राहिला, आता मोठा होऊ राहिला, आता चांगला हायवे, सनसन हायवे. तर ते चूप बसतो आपण आणि मग ते आपल्याला नंतर भोगा लागते. आणि रस्त्यावरचे झाडं काय, आता आपल्या गावातले पण आपण झाडं तोडतो. नाही इथं घर नाही बांधा लागत आपल्याला, इथं राहा नाही लागत, हे देऊन देऊ बा, म्हणजे या गावातून आपल्याला निघास लागते. तर मग कायले झाडं पाहिजे, तेवढेच पैसे भेटते. तर असे कामं करते काही लोक. काही लोक मग भीतीत येऊ राहिलं बा झाड, मग टाकते तोडून. आणि काही जणाले काही घेणं नसते आपल्या घरासमोर झाड असलं काय नसलं काय. आपण तो कूलरमध्ये राहतो, आपण चांगली एसी लावतो, कूलरमध्ये राहतो, स्लॅब टाकतो. पण तुम्ही जे जनावरं वागवता त्याचं काय? त्याच्यासाठी झाडं ठेवता तुम्ही? त्याला देता टिनाच्या कोट्यात डांबून आणि दिवसभर त्याच्यातनीच राहते ते बिचारे. आणि मुके जनावरं म्हणता, मुके जनावरं त्याला बोलता येत नाही. अबे तुम्हाला त्याची भाषा समजत नाही. त्यानं जर तुम्हाला सांगितलं असतं ना अशा गोष्टी, तर सर्वात पहिले तर शिवात दिल्या असत्या तुम्हाला. तुम्ही त्या जनावराच्या भरोश्यावर जगू राहिले ना, तर त्याच्यासाठी तुम्ही उन्हाळ्यात काही ना काही व्यवस्था करा. आणि तर माझं म्हणणं आहे की आपल्या घरासमोरचे झाडं कापू नका. कारण की कसं आहे माहीत आहे, घरासमोर झाड असलं ना तर घराला शोभा येते. तुम्ही सिमेंटाचं घर बांधत असाल, घरात फर्निचर लावत असाल, टाईल्स चांगली, आणि घरासमोर झाडच नसेल तर काही फायदा नाही त्या घराचा. तुमच्या घरासमोर झाड असलंच पाहिजे. आणि अशा ज्या गोष्टी राहते ना, हे गोष्टी साध्या गोष्टी आहे, हे आपल्याला समजायला पाहिजे. आणि त्या झाडाच्या ना फक्त आपल्यालाच फायदा होत नाही, जे पशुपक्षी राहते, दुसरे जनावर राहते त्याला फायदा होते. उन्हाळ्याचा खास करून पाहू राहिले ऊन, गरमी सुचू देत नाही गरमी. आता तर रात्र आहे, मला जिथं एवढा घाम येऊ राहिला, तर त्या जनावराची काय हालत होत असेल हे समजा. थोडंसं झाडे लावा, झाडे जगवा. फक्त त्या काय म्हणते त्याला, ते सुविचार आणि ते मोठमोठे मोर्चे घेऊन निघता मस्त लिहून झाडे लावा, झाडे जगवा, तर त्या गोष्टीचा काही फायदा नाही. जर तुम्ही ते गोष्टी अनुकरणच नसेल करत त्या गोष्टीचं, तर तुमचं कसं आहे माहीत आहे, तुम्ही पावसाळा आले की मस्त भुलून जाता. पावसाळा आले की आता झाडं लावायचा टाईम आहे ना, तर मस्त अरे जाऊ दे ना, आपल्याला थोडी लागू राहिली ऊन. आता तर पाऊस आला, आता तर मस्त वातावरण आहे, जिकडे तिकडे हिरवं दिसू राहिलं.
तर माझं म्हणणं आहे की शाळेत एक उपक्रम राबवला पाहिजे झाडं लावासाठी. कारण की कसं आहे माहीत आहे, शाळेतल्या जी लहान लहान लेकरं आहे ना, त्याला जर तुम्ही हे शिकवसाल तर तुमच्यासाठी फायद्याचं आहे, समोरच्या पिढीसाठी फायद्याचं आहे ते. कारण की त्याला समजेन की नाही, झाडं लावणं, झाडं जगवणं किती महत्त्वाचं आहे. नाही तर मग तुम्ही त्याला सांगता नाही नाही मोठं व्हावं लागते, आपल्याला मस्त ACच्या रूममध्ये राहावं लागते, चांगली खुर्ची राहन आणि ती तुमची नोकरी राहन, 10 लोक तुम्हाला विचारायला येन. तर तुम्ही त्याला काय भविष्य देऊ राहिले? त्याला सांगू राहिले की ACच्या रूममध्ये राहणंच लई मोठी गोष्ट आहे. तर तुमचा विचार जे आहे ना, हे इथून बदलला पाहिजे. सभोवतालचं जीवन त्याला शिकवा की झाडं लावा, झाडं जगवा, जे मुके जीव आहे त्याच्यावर प्रेम करा. मुके जीव म्हटलं म्हणजे मुके जीव म्हणालेच नाही पाहिजे त्याला, कारण की ते मुकी नाही आहे, त्याची भाषा आपल्याला समजत नाही. आता ते समाजात एक प्रचारच झाला त्या गोष्टीचा, तर काय तर त्याची भाषा समजली पाहिजे, आपल्याला समजून घेता आली पाहिजे की त्याला काय वाटू राहिलं बा. त्याच्यासाठी झाडं तर लावायलाच पाहिजे तुम्हाला. कारण की झाडं हे आपल्याला ऑक्सिजन देतेच आणि त्याशिवाय लय गोष्टी देते. माझं तर म्हणणं आहे की तुम्ही वर्षातून 2 ते 3 तरी झाडं लावले पाहिजे. आपल्या घरासमोरच लावा. आपल्या घरासमोर जर लावले ना तुम्ही, तर तुम्हाला कसं आहे माहीत आहे, ते जगवाले सोपे जाईल. नाही तर मग काही जण काय करते, आपल्याला झाडं लावायचे आहे असं आहे, मार देते बल्डावर लावून, 10 दिवस फिरकतच नाही भाऊ हा तिकडे. मग काय फायदा त्याचा? आपल्या घरासमोर लावा. कारण की प्रत्येकानं आपल्या घरासमोर, आपल्या परिसरात जर लावले ना झाडं, तर मग आपल्याला दूर लावायची काही गरज नाही. कारण की तुमचं तिचं लक्ष राहील आणि तुम्ही रोज म्हणजे त्याला काय पाणी टाकलं का नाही ह्या गोष्टी माहीत होईल. नाही तर मग बल्डावर जर लावले, म्हणजे वेगवेगळ्या दूर ठिकाणी जर लावले तुम्ही, तर मग तुमचं मुश्किल होईल, काही जाणं होते काही नाही होत. तर तुम्ही जसं जवळ लावसान तर ते पहिले तुमचं गाव होईन चांगलं या गोष्टीनं, आणि नंतर मग आपोआप लोकांना समजेन की नाही झाडं लावा लागते. तर मग त्या गोष्टीतून सगळे शिकन आणि मग प्रत्येक एक जण झाडं लावून. तर झाडं तुम्ही स्वतःपासून हे करा, नाही दुसऱ्याला शिकवतो आम्ही की नाही हे झाडं लाव, तू झाडं लाव आणि आपण राहत तसंच. तर तसं नाही, तुम्ही स्वतःपासून सुरुवात करा. समाज करो नाही करो, आपण आपलं काम करायचं. आणि अशा याच्यातनी राहू नका की नाही हेच डेव्हलपमेंट आहे, चांगला रस्ता बनला, झाडं कापले, तर अशा मायाजालमध्ये फसू नका. कारण की ते झाडं जगवाले लय टाईम लागते, लय टाईम. आणि आपण ते मशीन आणतो आणि 5 मिनटातच झाड तोडून टाकतो, आणि त्याचा जे परिणाम आहे ना, ते समोरच्या पिढीला भोगा लागते. आता या 5 वर्षातनी एवढी ऊन नव्हती, पण आता एवढी वाढली, कारण की जिकडे तिकडे झाडं कापणं चालू आहे. जे होते झाडं ते कापू राहिले. तर तुम्ही झाडं कापू नका. तुमच्या आसपास जर दिसत असेल तर सांगा त्याला. ज्या गावात झाडं असते ते गाव थोडंसं चांगलं दिसते. ज्या गावात जास्त सिमेंटाचे घरं असते तर ते म्हणजे काही महत्त्वाचं नाही आहे. ते सिमेंटाचे घरं असले तर बा लय चांगलं गाव, किंवा ज्याच्यापाशी लय पैसा असला. तुमच्या गावात जर झाडं असेल तर तुमचं गाव समृद्ध सुखी. तुमच्या गावात जर झाडं नसेल तर मग काही फायद्याचं नाही. हे तर आपापले विचार झाले. मला तर तसंच वाटते. कारण की आपली मानवजात आहे ना, लय अशी उपद्रवी आहे, लय उपद्रवी. जिथं जाईन तिथं गिधाडाच करून टाकते. पण हे आपल्याला समजलं पाहिजे, कारण की आपल्यापाशी बुद्धी आहे, आपल्यापाशी विचार आहे. हे आपण स्वतः समजून घ्यायचं, झाडं लावायचे, आपलं काम आपण करायचं.
बाकी मग समाज काय, समाज सुधरवायचे जास्त असं मागं नाही लागत त्याच्या. समाज सुधरवाले की नाही बा समाज सुधरवतो मी, असं करा तसं करा, नाही, स्वतःपासून सुरुवात करायची. झाडं लावा, झाडं जगवा आणि आपलं गाव चांगलं करा. बस आपलं गाव चांगलं झालं की आपला तालुका चांगला होते, मग जिल्हा चांगला होते, मग आपलं राज्य, देश, मग दुनिया. चला मग.